विषमता पंथ जातीयता विषमता पंथ जातीयता भाऊ संभाजी ब्रिगेड शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्य भिषेक आपण या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आज मला संभाजी ब्रिगेड तथा ग्रामस्थ मंडळी संभाजी राजे जयंती निमित्त आज जो मला कार्यक्रमाची संधी दिली मी धन्यवाद देतो। तुम्ही YouTube वर देश दुर्बला मी छत्रपती शिवाजीराजे संभाजी राजांना वंदन करतो। जगद्गुरु तुकाराम महाराज बक्कट स्वामी महाराज या साधू संतांनी आपल्यावर उपकार केले। वंदनीय तुकडोजी महाराज गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर मी या महामानवाचा विचार संभाजी राजाचा विचार माझ्या शिवरायाचा चालवलेला राज्यकारभार तो विचार मांडत राहतो। बिघाडाले मंत्र द्या राष्ट्र धर्माचा मंत्र द्या राष्ट्र धर्माचा शूरत्वे ताळण्या धोका प्रार्थितो प्रार्थितो मानवांना शक्ती द्या बुद्धी द्या वंदनीय तुकडोजी महाराजाचा अभंग आहे। वंदनीय महाराज तुम्हाला आम्हाला दिशा देण्याचं काम करतात। लोक हो वीर व्हा तपस्वी कष्ट करणारे तपस्वी कष्ट करणारे लोक हो वीर भातारे तपस्वी कष्ट करणारे तपस्वी कष्ट करणारे मनी तुकड्या अभय वरजा मनी तुकड्या अभय वरजा दिनाची हाकही ऐका प्रार्थितो संत साधूंना प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या बुद्धी द्या लोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका जाहला देश दुर्बला जाहला देश दुर्बला लागला आपण जी मंडळी माझ्या आई बहिणी तथा आपण विद्यार्थ्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वच मंडळी इथं ज्यांना ज्यांना कीर्तनाची आवडी आहे ज्यांनी माझं कार्यक्रम कधीतरी ऐकला ते मंडळी बरोबर धावून आली। कारण कीर्तन ऐकायलाही आजकाल कठीण झालं बाबा। चांगला विचार ऐकायलाही
गर्दी कमी जमते. तेच जर गौतमीचा डान्स ठेवला तर हे ग्राउंड कमी पडते, हा सभा मंडप कमी पडते. हे असं चालणारच आहे. दसते आहे तर हे असं चालणार आहे भाऊ. आपापली आवडी निवडी आहे. मला आज संभाजी ब्रिगेड गावकरी मंडळी, संभाजी ब्रिगेडची पदाधिकारी मंडळी, अनेक वर्षापासून इच्छा होती की मी अगोदर येऊन गेलो नेकनूरला. तर गणेश भाऊ शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, त्यांची मित्रमंडळी, त्यांनाही धन्यवाद देतो. आम्हाला संधी दिली. कारण हा विचार कसा आहे भाऊ, माझे कीर्तन जरा वारकरी संप्रदायामधून एक तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या विचारातून मी कीर्तन करत राहतो. तुकाराम महाराज, संत नामदेवराय, गुरुबा काका, सेना महाराज, जगनाळे बाबा, या सर्व साधू संतांचा विचार माझ्या कीर्तनातून मांडत राहतो. कारण तुकडोजी महाराजांना जे जे काही लिहिलं, गाडगे बाबांना लिहिलं, ते आपल्या जे जे आपणाची ठावे ते ते इतराची सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. असे अनेक. आता मी अभंग म्हटला तुकडोजी महाराजाचा. अजून एक अभंग आहे. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला, एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. जगनी मरणी सगळे जाणे याने संपत नाही जाणे, जगणे मरणे सगळे जाणे याने संपत नाही. हॅलो हॅलो वाडा आवाज, हॅलो. समोरचा आवाज वाडा, याचा आवाजच नाही समोर. समोरचा हॅलो. मॉनिटर मध्ये आणि बेस वाडा, जगनी मरणी वाडा वाडा. सगळे जाणे याने संपत नाही जाणे, जगणे मरणे सगळे जाणे याने संपत नाही जाणे. उपकार विनकाजी, आवाज दे. विनकाजीने तू काड्या ताच म्हणे सगळ्याला, तुकड्या ताट म्हणे सगळ्याला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला, एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला. आता याला दाबू नका. हा जरी निवडून आला, याला एवढं पाळू नका. दोन्ही लेवल ठेवा. हॅलो हॅलो. याले काय झालं बंद केलं? मी याले यासाठी बंद केलं, याची इज्जत पाहिजे काय आहे. हा हलकट निघाला. याची इज्जत वाढवणं तुमच्या हातात आहे. मिळवा. कोणाला निवडून देणार तुम्ही ठरवा. पोट भरावे सगळे हॅलो. म्हणती, पोट भरावे
सगळे म्हणती ऐशी दरी सगळ्यांची गणती पोट भरावे सगळे म्हणती ऐशी दरी सगळ्यांची गणती परी गेली संस्कृतीची नीती परी गेली संस्कृतीची नीती सेवा धर्म याला सेवा धर्माची राहील याला नाही तर काय फुका जन्मला काय फुका जन्मला एकंदरी मंगळसूत्र माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो या अभंगाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांना लिहिलं जीवन जगण्याकरता कला आवश्यक आहे कलेमध्ये फक्त गायनच येत नाही कलेमध्ये फक्त नृत्य कला येत नाही जीवन जगायची कला आहे आता आपण एक सत्कार घेऊ एखाद्या बाईचा ज्या आई कमी करा बरं थोडं. ज्या इको आहे का इको नका देऊ ते हॉर्न लावले की नाही त्याच्या गडबड होते ज्या आई जे बाई शेतामध्ये जाऊन काम करून कीर्तन ऐकायला आली त्या बाईनं उभं राहा मी त्या आईचा सत्कार करतो एखाद्या बाईनं उभं राहा जे शेतात गेली काम केलं आणि आता कीर्तन ऐकायला आल्या एखाद्या ताईनं उभं राहा मला मालूम आहे मराठवाड्यातल्या बायका घाबरतात फक्त जिजाबाईले मानता पण जिजाबाईचा विचार तुमच्या डोक्यात बसत नाही तुम्ही सावित्रीबाई फुलेले मानता पण तिच्या शिक्षणाची हिंमत तुमच्यात केव्हा येईल एखाद्या बाईनं उभं राहा जे खरंच शेतामध्ये गेल्या होत्या मला साडी देऊन तुमचा सत्कार करतो मी राहा उभ्या एक मिनिट उभ्या राहा हा या ताई तुम्ही बस आता जास्त धनी नका उभ्या राहू पहिले एक नाही राहिली आता 4-4 धनी उभ्या राहतात लढाईचा टाइम येते तेव्हा काहीच नाही बसून राहता या आई मी गणेश भाऊ शिंदेजी जिल्हा कार्याध्यक्ष तुम्ही म्हणा ना सत्कार करतो मला सत्कार नाही कर लागत या आईचा तुम्ही खरंच शेतात गेलते नाही तुम्ही आज शेतात गेलत्या काय नाही उभ्या राहा ज्या शेतात गेलत्या पहिल्यांदा उभे राहायच्या जे आई आई उभ्या राहा तुम्ही आई एक मिनिट तुमच्या हातानं त्या बाईचा सत्कार करून आपण तुम्ही जवळ दोघी उभ्या राहा जे बाई शेतात गेलती त्याच बाईनं या एक जण हा बाय मला काऊन शक आला तुमचा आई तुम्ही शेतात गेल्या नाही काऊन शकाला मालूम आहे तुमचा चेहरा सांगून राहिला की हा काही उन्हातला चेहरा नाही उन्हातला चेहरा हाय काळा सावळा पडला बरोबर मी तुम्हाला मालूम नाही आई तुझ्या पोराचं नाव सत्यपाल तुम्ही या बाईपेक्षा तुमची परिस्थिती कंडिशन मध्ये आहे तुम्हाला वावरात जायची गरज नाही जास्त वेळ घरी जाते तुमचा पण या बाईचा जास्त वेळ शेतात काम करत जाते साडी दे शेतात राहणं वेगळं शेतकरी वेगळा शेतकरी वेगळा शेतकरी वेगळा असं आहे तुम्ही कुठं गेलत्या शेतात माईक घ्या तो माईक घ्या या ना काळानं फोटो काढायचा काय वाईट आहे वावरात जाणारीचा फोटो काढू नाही चांगली चुंगली मॅडम आली की खिच्ची मेरी फोटो तू खिच्ची मेरी फोटो तू खिच्ची मेरी फोटो पिया तू खिच्ची मेरी
तुम्हाला काय वावरात जाणाऱ्या बायाचा राग येते का? तुम्ही बाया माग नका बसू, माती आहे समोर या ना ती, हॅलो समोर येऊन जा. तुम्ही माग 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 मातीत बसायची सवय. अजून अजून माग जा, तिकडे व्हा खांब्याच्या बाई. काय करता मायमुखी म्हणा माय. एवढ्या दूर बसून राहिले तुम्ही. आम्ही 500 किलोमीटरहून आलो आणि तुम्ही जवळच्या जवळ एवढ्या दूर. हा आता जमलं. आई बिन माया बसा लवकर. विश्वात नाही आई विन माया. मी दोन्ही मायला धन्यवाद देतो. तुका धावतील सगळे तुका धावतील सगळे. सुखाला ती आई माया. विश्वात नाही. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. जरा जोरात म्हणणं बाबू रे. अरे दूध दिला नाही काय, अमूलचं बोलवू काय. हा, करा सत्कार ताई. टाळ्या फोटो काढू दे. ओके. हाताच्या आई पाया. तुम्हाला कीर्तनाची लय आवडी आहे, मला कल्पना आहे. शिवाजी महाराजचा पोहळाही म्हणते आई. क्या बात आहे, टाळ्या वाजवा. अरे थांबा ना, तुम्हाला मराठा मार्ग देतो ना एक, आणि एक माझ्या गाण्यात पुस्तक देतो. तुम्हाला म्हणता येतात ना परदेसी. परदेशी जाना नहीं मुझे अरे छोड़ देसी जीना नहीं. बच्चे भूखे मारे सुंदर गाणे लिहिले. भूखे मारे हे तुम्हाला 2 पुस्तक. भूखे मारे धन्यवाद. मारे बसा. अरे तुम्हारे मेरे यारा हाथ भट्टी को हाथ ना लगाना. सत्संग में रहना तूने इंग्लिश को न पीना. छोटी सी बिना नहीं. म्या बरोबर बच्चे माघर सुंबाते नेकनूर बियर. भूखे मारे बच्चे भूखे मारे भूखे मारे. जय. हॅलो. याचा दादा मॉनिटर मध्ये आवाज द्या बरं. याच्यात आवाज नाही. कैसे भूल गए हो यार अपने दिल के राग झुला लो. कैसे भूल गए हो यार अपने दिल के राग झुला लो. नाहका जो होते बेजार अपने दिल के राग झुला लो. कैसे भूल गए हो यार अपने दिल के राग झुला लो. अपने या करता ऐकावं लागतं. फक्त देवदेव करायसाठी नाही. दिवसभर देवदेव करत राहिला, दिवसभर देवदेव काम धंदा पण केवला, तो जगू शकेल का? देवही करा, विज्ञानही करा, अध्यात्मही जपा. वंदनीय तुकडोजी महाराजाचं प्रत्येक भजन तुकारामाचे अभंग तुम्हाला आम्हाला जागवणे करता होते. नाहक क्यों होते बेजार अपने दिल के दाग. राग झुला लो. कैसे भूल गए हो यार
अपने लेके राग दुलालो मीठी बात बगल में छुरी मीठी बात बगल में छुरी ऐसी है यहाँ लुच्चपट खोरी ऐसी है हालो. यहाँ लुच्चपट खोरी बच जाओगे धन्यवाद जब धन्यवाद. मुश्किल हो लवकर ऍक्शन घेतली. बच जाओगे जब मुश्किल हो दिल का करो सुधार अपने दिल के दाग. आपण कीर्तन ऐकायला आला तुम्हाला धन्यवाद देतो. महाराज लोक मोठे नाही, ज्या महाराज लोकांना आपण मोठे करतात आपण लोक मोठे आहे. अरे तुम्ही जर या स्वामीच्या दरबारात आले नाही तर कुठं कीर्तन झालं असतं. कीर्तन मंडपात महाराज आहे, माणसं ऐकणारे नाही. काय करील महाराज. म्हणून महाराजाचं माझे तरी प्राणवायू तुम्ही दोघ जणा माय विठ्ठल बाप विठ्ठल 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 ही दोघं माया विठ्ठल आमच्या कीर्तनकाराचं प्राणवायू आहे. विठ्ठल 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 माया विठ्ठल माया विठ्ठल बाबा विठ्ठल माया विठ्ठल बाबा विठ्ठल 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 माया विठ्ठल माया विठ्ठल बाबा विठ्ठल. म्हणून धन्यवाद देतो. ज्या ज्या ताई लहान मुलाला घेऊन कीर्तन ऐकायला आल्या त्या आईनं मुलाला घेऊन उभं राहा. आजीनं नाही, आजी ओझच वागवायच्या कामाची आहे. आईनं आपल्या मुलाला मुलीला घेऊन उभं राहा. त्याशिवाय मी कीर्तनच चालू करत नाही. कारण मी त्या मायला एखादी बाई आली काय मुलाला घेऊन या मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करी. मायेची गणना कोण करी पित्याची गणना त्या समोर या. मायमुखी म्हणा, बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. मायमुखी म्हणा, आवाज द्या. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की जय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय हो, माता रमाई भीमाईचा विजय हो, फातिमा शेख मातेचा विजय हो. ताई मुलगा आहे की मुलगी. मुलगा आहे का. हे पहिलाच आहे की सेकंड आहे. पहिली मुलगी आहे की मुलगा आहे. दोन्ही मुलंच आहेत. सावित्री जिजाबाई मुलगी नाही झाली नाही. धन्यवाद. तुम्ही मुलाला घेऊन आल्यात धन्यवाद देतो. शिवाजी महाराजाला जिजाबाई शिवरायाला तुकारामाच्या कीर्तनात घेऊन जायचे. या लेकराईले हा ऐकवलं पाहिजे. साडी दे रे सत्कार करून टाकू. तू म्हणाला हा काय कीर्तन करायला आला की साड्या वाट्याला आला. हे मी नंतर बोलतो तुमच्याशी. कारण मी अगोदरच सांगितलं कीर्तनकारापेक्षा ऐकणाराले किंमत जास्त आहे. घ्या. धन्यवाद. 100ची नोट दे बाई. त्याला इथं ठेव 1 मिनिट. ती मुलगी आहे की मुलगा आहे. मग त्याच्या पायात तुम्ही साठ्या वगैरे टाकल्या. नवसाचा आहे काय. मग हे त्याला साठ्या हे काय म्हणतात याने. ओ दुकानदार चाळ. याच्या पायात चाळही घातले तुम्ही.
म्हणजे मुलीची कमतरता वाटली काय तुम्हाला म्हणून हा तुम्ही त्याला काहीच नका सांगू उभं करा इथं. ए रे हा हे घे बेटा इकडे हा, पाय इकडे पाय दोन पैकी एक घे हा, इकडे पाय बाबू ए टोल नाक्यावरच्या सारखा नको करून हा घे बेटा घे रे दोन पैकी एक घे बाई बापावर गेला की मायेवर ए भाऊ काहीच नाही बाई पिकअप नाही घेऊन राहिला तू लक्ष देतो लेकराईवर मुलगा पैदा व्हायला व्हॅल्यू नाही बरं लक्ष द्यावं लागते बाई घे रे ना तू मी आजोबा घे राईटही नाही लेफ्टही नाही घे रे हे घे बस काय हे शिवरायाचे या कुठे गेले आयोजक फोटो पूजन करा ना या ना गणेश भाऊ तुमची मित्रमंडळी बोलवा अडचणी येतातच गणेशराव कशाले चिंता करता तेव्हा ना दोन्ही एका याच्यावर संतनराजे पुढे घेऊन घ्या अजून घे नाही मध्यात घ्या थांबा नाही राहू द्या इकडे घेऊ बोलो बंकट स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय टाळ्या जय नाही घ्या. त्या दोघं टाकू हे रे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो माझी जाऊनचा विजय असो हॅलो अरे गजानन हॅलो स्पीकर वाल्या दादांना एक मराठा मार्ग पुस्तक देतो लवकर ऍक्शन घेऊन चालू केला माईक या आपल्या विषयात परफेक्ट राहणं यालाही महत्व आहे टाळ्या
माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा गोरी देखो बजाए उठने देखो रे देखो बजाया उठने गद्दारों का बैंड बाजा रे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें माँ के चिंतन से मिलती है शक्ति बुद्धि युक्ति माँ के चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि एक बार ही जाकर देखो एक बार ही जाकर देखो सिंदखेल राजा रे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा देखो रे देखो बजाए उठने देखो रे देखो बजाया उठने गद्दारों का बैंड बाजा रे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माँ की चिंतन से मिलती है शक्ति बुद्धि युक्ति एक बार ही जाकर देखो एक बार ही जाकर देखो सिंदखेल राजा ने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा अरे सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा मी शिंदखेडला दर 12 जानेवारीला एकच वारी 12 जानेवारी एकच वारी 12 जानेवारी मी दरवर्षी सिंदखेड राजाला जात असतो. कशासाठी? मा जिजाऊच्या दर्शनाला. कारण एक अभंग लिहिला मी. चला जाऊ हो सिंदखेड राजाला चला जाऊ हो सिंदखेड राजाला माझी जाऊ दर्शन घेऊ माझी जाऊ दर्शन घेऊ बाल शिवाचे रूप पाहू माझी जाऊ जाऊ शिवेला सिंदखेड राजाला चला जाऊ सिंदखेड राजाला चला जाऊ माझे सर्व गाणी सिनेमा चालीवर आहे. तुम्हा मुलांना म्हणता येतात. भजनाची आवडी कशी वाढावी त्या पद्धतीनं तुकडोजी महाराजानं असल्या पद्धतीचं कीर्तन चालू केलं. शिंदखेडला का जावं लागतं? येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे हे चेक. त्या शिंदखेडला जिजामातेचा जन्म साजरा करण्याकरता मुसलमान लोकही येतात. बौद्ध समाज भरपूर राहत. समाजही भरपूर राहत. सर्व धर्माचे लोक एकत्रित येतात सिंदखेड राजा. आणि कशा करता? तुम्ही बंकट स्वामीच्या या कीर्तन मंडपात का आला? जे जे लोक धरती आहे या विचाराचे ते आपण एकत्रित आला. तरुण मुलंही एकत्रित आले. नाही तर कीर्तनात तरुण मुलं राहत नाहीत, म्हातारे लोक राहतात. आता माझा कार्यक्रम घेतला, संभाजी ब्रिगेडची मंडळी आहे,
सर्व तरुण मुलं आहेत. यांनी सहकार्य, गावकऱ्यांनी सहकार्य करून माझा कार्यक्रम घेतला. नाही तर तरुण मुलाईले शिवजयंती, भीम जयंती, संभाजीराजाची जयंती काय घेणं देणं नाही. अलीकडचं वातावरण बिघडलं. आता तुम्हाला जास्तीत जास्त गर्दी दारूच्या दुकानावर, बारवर आणि डीजेच्या समोर नाच्यासाठी हे गर्दी वाढली की बार मध्ये जायला उशीर व्हायला, बारमध्ये जायला उशीर व्हायला. बघतोय अर्धवाला, वाट माझी बघतोय अर्धवाला. म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती पाहली तर तिखट आहे बाबा. बारमध्ये जायला उशीर व्हायला. किती लोक या वाईट व्यसनानं ऍक्सिडेंट मध्ये, पोरापोरीच्या प्रेमामध्ये आत्महत्या करून राहिले मुलं मुली. दररोजच्या भयानक घटना आहे. आणि म्हणून आम्हाला शिवचरित्र, संभाजीराजाचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते आम्हाला जपावं लागत. मुलीला सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, फातिमाबाई, आम्हाला याचं चिंतन करावं लागत. आणि म्हणून आम्हाला आम्हाला पंढरपूरला का जावं लागते. आम्ही वाईट व्यसनाच्या दूर गेलो पाहिजे. जो वारकरी आहे तो कधी दारू पिणार नाही, मांस मटण खाणार नाही, व्यभिचार करणार नाही. म्हणून आम्हाला देवा धर्माची गरज आहे. आता याचे तुमचा मुलगा आहे का तो? याचे पप्पा आले म्हणून तुमचा मुलगा आला, पाठवा त्याला इकडे. ये रे बेटा, पुस्तक देतो ना तुला, ये ना. बरं राहू दे, 100 रुपये घे. ये बेटा, निळी नोट आहे, निळी. हा ये रे. बापावर गेला की मम्मीवर. बरं तुम्ही या, उठून त्याला घेऊन तुम्ही या. अरे थांब ना दादा, पिकअप नाही घेऊन राहिला. अधिक महिन्यात झाला काय? 2 पैकी एक. अबे थांबा ना. अरे भाऊ थांबा ना, तुम्ही लहान लेकरू आहे म्हणून तर विचारलं. मम्मीवर गेला की पप्पावर. बसा. विठ्ठल 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 बोला बोलो छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. तुमचे नेकनूर गाव अतिशय नेक आहे. तुमचा नूर सांगून राहिला कि ये लोग अच्छे हैं करके तो कीर्तन सुनने को आ गए. नाही तर कीर्तनात येत नाही, तमाशात गर्दी वाढते. तुम्ही भांडण करा तर तुमच्यापेक्षा डबल लोक जमा होतात रोडवर. एकामेकाला शिव्या द्या तर फुल गर्दी जमा. न निमंत्रण देता हे असंच आहे. आणि चांगल्या गोष्टी ऐकायला लोकाईले जमा करायला लागते. कृपा करून या. एवढा मोठा ओंकार मंडप साऊंड सांगितला, एवढं मोठं स्टेज. आम्हाला माझं गाव इथून 450 किलोमीटर आहे.
मी शेगाव आहे ना गजानन महाराज तिकडे राहतो. शेगाववरून माझं गाव 75 किलोमीटर आहे. एवढं लांब अंतर कापून आलो. मी एवढ्या लांबून तुमच्या जवळ यासाठी आलो. तुम्ही एवढ्या दूर बसले. मी एवढ्या लांबून तुमच्या जवळ बसायसाठी आलो आणि तुम्ही एवढ्या जवळ येऊन एवढ्या दूर बसले. आपण जवळ येण्यासाठी तर कीर्तन आहे. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या. अरे आपण एकत्रित आलो पाहिजे. 18 पगड जातीचे लोक. उद्या विधानसभा इलेक्शन आहे. आपण 18 पगड जातीचे लोक एकत्रित आलो पाहिजे बरं. आम्ही विठ्ठलाच्या. फक्त इलेक्शन मध्येच तुम्ही आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आतापासून तयारी करा. भजनात नालो. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सौख्य त्याला कोणी राब होई. कोणी रंग झाला, मागणीला काही सांगण्याची आलो, मागणीला काही सांगण्याची आलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. माझा जो विचार आहे हा माझा नाही, साधू संतांचा विचार आहे. हे ग्रामगीता लिहिली तुकडोजी महाराजांनी आणि यामध्ये सर्व विचार दिला की तुझं गावच नाही. धनगर, माळी, एसटी, मातंग, चांभार, मराठा, कुणबी, शिंपी. मी शिंपी आहो. हे आदिवासी आहेत. माझा ड्रायव्हर धनगर आहे. आपण एकत्रित आलो पाहिजे. अरे आई बहिणींना सांगतो 10 रान कुत्रे वाघाच्या नरडीचा घोड घेतात, पण केव्हा संघटित झाल्यावर. आपण जर तुकडे तुकडे अलग पाडले, हा या समाजाचा, हा या जातीचा, तो त्या जातीचा, त्या देवे. याच्या पुढचं सांगा बरं तुम्ही एखाद्या तरुण पोरान. याच्या पुढचं काय आहे माहित असलं बोला, बोलत जा. म्हणा ना. हा